कोकण म्हणजे फक्त एक प्रदेश नाही, ती एक भावना आहे. चव जी आठवणी जाग्या करते आणि प्रत्येक घासात आपलेपण जपते. या रेसिपीला खरी ओळख देतं ताज्या नारळाच्या दुधाचं पांढरं मौसूस स्पर्श. आज त्या चवीतून बनते खास शिरवाळे. जिथे नारळाचं दूध फक्त साहित्य नाही तर संपूर्ण रेसिपीचा प्राण आहे. ही रेसिपी प्रत्येक वेळेला तितकीच खास वाटते. परंपरेची चव आणि साधेपणाचं सौंदर्य एकत्र आणणारा हा खास पदार्थ शिरवाळे. 1 कप पाणी, सर मीठ, 1 चमचा साजूक तूप. आता यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ, आता यावरती गॅस बंद केलाय. 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. पीठ चांगलं मळून घेतलंय आणि त्याचे असे 4 गोळे करून घेतलेत, हे बघा. आणि आता उकळत्या पाण्यात हे सोडायचे आहेत. हे पाणी असं उकळलं की त्यामध्ये तयार करून घेतलेले गोळे सोडायचे. आता हे गोळे तळाशी जात आहेत. आपल्याला हे गोळे आहेत ना 8 ते 10 मिनटं यामध्ये उकळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत हे गोळे तरंगून वरती येत नाहीत तोपर्यंत. जेव्हा हे शिजतील तेव्हा हे गोळे आपोआप तरंगून वरती येतील पाण्यावर. तोपर्यंत आपल्याला यामध्ये शिजवायचे आहेत. हे तांदळाचे गोळे आहेत ना असे पाण्यावर तरंगून यायला लागले ना की मग आपल्याला हे काढून याच्या मस्त शेवया पाडायच्या. आपल्याला आता नारळाचं दूध आहे ना ते प्रिपेअर करून घ्यायचं आहे. घट्ट असं नारळाचं दूध आहे हे, एकदम फ्रेश. हे मी आता 1 कप घेते. या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद, पाव चमचा वेलची पूड, गूळ पावडर. मिश्रण एकजीव करायचं आहे. गूळ पावडर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे. आता आपण शेवया पाडून घेऊयात. गोळ्यांपैकी एक गरमागरम गोळा ह्याच्यामध्ये भरला आहे मी. आता आपल्याला ह्याच्या शेवया पाडून घ्यायच्या आहेत. या गरमागरम शेवयांवरती आपण हे नारळाचं दूध तयार करून घेतलेलं घालणार आहोत. यावर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा सर्व करू शकता. पहिले तर मीच खाऊन बघणार आहे. वाव, मस्त झालेलं ग. एकदम मस्त. आवडला? आवडलं. अजून एक देऊ? दे. भूल वगैरे टाका, नम्मी लागते ते.
गुलता गुदा इथं माझ्या